नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्होकॅब्युलरी बघणार आहोत, जे की वारंवार TCS आणि IBPS पॅटर्नमध्ये विचारले जाते. आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. गटाच्या गटबशी. अनुज म्हणजे सर्वात शेवटी जन्मलेला. अवीट म्हणजे ज्याला कधीही वीट नाही असे. अप्सरा म्हणजे देवलोकातील सुंदर स्त्रिया. अभाव म्हणजे एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिती. दुसरा बघूया क्वेश्चन. अतिथी म्हणजे घरी आलेला पाहुणा. आशीर्वाद म्हणजे थोरांनी लहानांच्या प्रती केलेली सदिच्छा. अनावर म्हणजे आवरता येणार नाही असे. अष्टपैलू म्हणजे विविध बाबीत प्रावीण्य असलेला. क्वेश्चन तिसरा. अविनाशी म्हणजे ज्याचा कधीही नाश न पावणारा. म्हणजे अविनाशी म्हणजे कधीही नाश न पावणारा. अथांग म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असा. अनुपम म्हणजे ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा. अपरिहार्य म्हणजे टाळता न येणारे म्हणजे अपरिहार्य. अवर्णनीय म्हणजे वर्णन करता येणार नाही असे. म्हणजे ज्याचे वर्णन करता येत नाही त्याला आपण काय म्हणायचं? अवर्णनीय. अविनाशी ज्याचा नाश होत नाही, कधीही नाश न पावणारे म्हणजे अविनाशी. अविस्मरणीय म्हणजे ज्याला कधीही विसर पडणार नाही असा, तो अविस्मरणीय. म्हणजे ज्याचा विसर पडणार नाही असा. अनुभवी म्हणजे अनुभव नसलेला. क्वेश्चन नंबर 5. अंगाई गीत म्हणजे लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गीत. लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे म्हणजे अंगाई गीत. अविवाहित म्हणजे ज्याचा विवाह झाला नाही असा. अल्पसंतुष्ट म्हणजे थोडक्यात समाधान मानणारा. अर्धचंद्र म्हणजे हकालपट्टी करणे. 6वा क्वेश्चन बघूया. अप्पलपोटा म्हणजे सोत्याचा फायदा बघणारा. अष्टावधानी म्हणजे अनेक बाबीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा. अजातशत्रू म्हणजे ज्याचा कोणीही शत्रू नाही असा. अल्पायू म्हणजे कमी आयुष्य असलेला. क्वेश्चन नंबर 7 बघू. अजिंक्य म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा. अत्युच्च म्हणजे अतिशय उंच असणारा. अनाथ आश्रम म्हणजे निराश्रितांना सांभाळ करणारी संस्था. अनोक्ती म्हणजे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे अनोक्ती. अल्पसंतुष्ट म्हणजे थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती. अनवाणी म्हणजे पायात पादत्राणे न घालता चालणे. अभूतपूर्व म्हणजे पूर्वी कधीही न घडलेले. अनमोल म्हणजे ज्याची किंमत होऊ शकत नाही असे. पुढील क्वेश्चन बघू. अश्रुतपूर्व म्हणजे पूर्वी कधीही न ऐकलेले. अनाथ म्हणजे कोणाचाही आधार नाही असा.
अपक्ष, अपक्ष म्हणजे कोणत्याही पक्षात सामील न होणारा. अमर, अमर म्हणजे ज्याला कधीही मृत्यू नाही असा. क्वेश्चन नंबर 10 बघू. अनुयायी म्हणजे नेत्याचे अनुकरण करणारा. अन्नदाता, अन्नदाता म्हणजे अन्न देणारा. अनावरण, अनावरण म्हणजे पडदा दूर करणे. अतुलनीय म्हणजे ज्याची तुलना करता येणार नाही असे. अनाकलनीय म्हणजे न कळण्यासारखे. असीम ज्याला सीमा नाही असा असीम. अंकुश हत्तीला वश करण्याचे साधन. अप्रस्तुत म्हणजे विषयाला सोडून बोलणे. क्वेश्चन नंबर 12 बघूया. अजर, अजर म्हणजे ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा, त्याला म्हणायचं अजर. अन्नछत्र म्हणजे मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. अबदर खाना म्हणजे स्वच्छ कार पाणी ठेवण्याची जागा. आपादमस्तक म्हणजे संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत. 13 बघतो. आहेर लग्नात द्यायची भेट. आहेर. आदिवासी, आदिवासी म्हणजे अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी, त्याला म्हणायचं आदिवासी. आल्हाददायक म्हणजे मनाला आल्हाद देणारे. आत्मवृत्त म्हणजे स्वतःच लिहिलेले स्वतःच चरित्र. आकाशगंगा म्हणजे आकाशातील ताऱ्यांचा पट्टा. आस्तिक म्हणजे देव आहे असे मानणारा आस्तिक. आबालवृद्ध म्हणजे बालकापासून वृद्धापर्यंत. आसेतू हिमाचल म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत. आसेतू हिमाचल म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत. आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रामधील. अंगतुक अंगतुक म्हणजे सूचना न देता येणारे अतिथी. आजन्म जिवंत असेपर्यंत. अजान भाऊ ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा. 16 क्वेश्चन. आमरण मरण येईपर्यंत. आभास नसलेली गोष्ट आहे असे वाटणे. आश्रित इतरांच्या आधारावर जगणारा. उर्वरित शिल्लक राहिलेले. क्वेश्चन नंबर 17. उद्यमशील सतत उद्योगशील असणारा. उपकर्त ज्याच्यावर उपकार झाले आहे असा. शापापासून सुटका. उत्तरायण उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तरेकडे सरकणे. क्वेश्चन नंबर 18. उदयमुख
उदयाला येत असलेला, उधळ्या, सतत पैसे खर्च करणारा, उभयचर, जमिनीवर व पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा, उपऱ्या, घरदार नसलेला, उपळी, जमिनीतून पाझरून निघणारा झरा, उत्क्रांती, हळूहळू घडून येणारा बदल, एकलकोंडा, सतत एकटे राहण्याची आवड असलेला एकलकोंडा, एतोबा, श्रम न करता खाणारा एतोबा. शेवटचा क्वेश्चन, एकेश्वरी, एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे, कनवाळू, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा, कमलाक्षी, जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहे अशी, कवयत्री, कवितेची रचना करणारी कवयत्री. थँक्यू.